सुरक्षा मिळत नाही आणि गीग कामगारांना कायम नोकरीची असुरक्षितता असते। काँग्रेसचे नेते देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले आहेत संसदेमध्ये। तर मला आमच्या काही गीग कामगारांच्या बाबतीत मागण्या आहेत त्या मंत्री महोदयांपुढे आपल्या माध्यमातून मांडायच्या आहेत। प्रत्येक गीग कामगाराला किमान मासिक उत्पन्न हे 25 ते 40 हजार असावे अशी त्यांची मागणी आहे। गीग कामगारांना कामगार म्हणून अधिकृत दर्जा देण्यात यावा। गीग कामगारांना अपघात विमा, आरोग्य विमा, निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा सर्व प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे। गीग कामगारांवर असलेले वेळेच्या दडपणामुळे त्यांचे होणारे अपघात आणि इतर गोष्टी याच्यावरती कामगार मंत्रालयाने त्यांना सुरक्षितता द्यावी। गीग कामगारांचा आयडी ब्लॉक करण्यापूर्वी कामगाराला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी आणि अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची स्वतंत्र यंत्रणा असावी। महाराष्ट्रात गीग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचं मंत्री महोदयांनी सांगितलेलं, परंतु अद्यापपर्यंत ते झालेलं नाही। तर या संदर्भात आम्हाला खुलासा मिळावा। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सध्या आपण जर पाहिलं तर ही एक नवीन संकल्पना आपल्या समोर येते आहे। खरं पाहिलं तर गीग आणि प्लॅटफॉर्म हे कामगार या व्याख्येत आतापर्यंत मोडत नव्हते। त्यांना जर आपण पाहिलं तर ते बिझनेस पार्टनर म्हणून तिथे काम करत असतात आणि ते जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांना जेवढं काम तेवढं वेतन याप्रमाणे त्यांचे ॲग्रीमेंट कंपनीसोबत असतात किंवा डिलिव्हरी बेस्ड पेमेंट त्यांचे असतात की या 4 डिलिव्हरीज आम्ही केल्या तर तेवढं पेमेंट त्यांना मिळत असते। आणि हे जे गीग कामगार किंवा प्लॅटफॉर्म वर्कर आहेत यांच्याबद्दल आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना नव्हत्या। मध्यंतरीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर राजस्थान या राज्याने याच्याबद्दल कायदा केला होता। कर्नाटक या राज्याने त्यांची प्रक्रिया म्हणजे कायदा तयार करून फक्त त्यांनी सजेशन ऑब्जेक्शनसाठी तो पब्लिक डोमेनमध्ये टाकला होता आणि आपल्याही राज्याचा स्वतंत्र कायदा करण्याची कारवाई आमची सुरू होती। पण हे करत असताना आपल्याला कल्पना असेल की केंद्र शासनाने आता सामाजिक सुरक्षा संहिता 2020 कोड ऑन सोशल सिक्युरिटी हा 29/9/2020 ला पारित केला आहे आणि 21/11/2025 पासून या संहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आणि आपण जे म्हटलं हे खरं आहे, कारण गीग कामगारांचे जर वर्किंग अवर्स आपण पाहिले तर काही कामगार आहेत शेवटी हे स्वइच्छेने काम करतात आणि काही कामगार जे आहेत ते मल्टिपल प्लॅटफॉर्मवर काम करतात, काही 1-2 वर करतात, काही 4 वर करतात आणि हे काम करत असताना ते जास्त त्यांची कमाई व्हावी या दृष्टीने ते सतत काम करत असतात। पण या लोकांसाठी सोशल सिक्युरिटी काय हा सर्वात मोठा प्रश्न होता। पण केंद्र सरकारने आता हे स्वतः या गीग कामगारांची व्याख्या यामध्ये अधोरेखित केली आहे, ज्यामध्ये पारंपरिक कामगार मालक व नातेसंबंध न मोडणाऱ्या व्यवसायामध्ये काम करणारे किंवा सहभागी होणारी व्यक्ती अशी त्याची व्याख्या आता करून दिली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारने कायद्यातच आता हे अधोरेखित केलं आहे की या गीग आणि प्लॅटफॉर्म वर्करसाठी नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड हा तयार केला जाणार आहे। त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि हा देश पातळीवर हा बोर्ड असेल आणि या बोर्डच्या माध्यमातून खालील काही योजनांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे, ज्यामध्ये लाईफ अँड डिसेबिलिटी कव्हर, हेल्थ अँड मॅटर्निटी बेनिफिट्स, ओल्ड एज प्रोटेक्शन, एज्युकेशन आणि इतर काही म्हणजे एनी अदर बेनिफिट्स जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या समोर विचाराधीन येतील असे बेनिफिट्स हे येणाऱ्या काळात त्यांना देण्यात येणार आहे। हा बोर्ड आता लवकरात लवकर अस्तित्वात येईल। यासोबतच जे अनऑर्गनाइज्ड वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र मंडळ बनवावं असं सुद्धा आता या कायद्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात या सर्व गीग कामगार आणि प्लॅटफॉर्म वर्कर आहे यांना या सामाजिक सुरक्षतेच्या कवचामध्ये घेतल्या जाईल आणि त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून याचा लाभ देण्यात येईल।